जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बालादेवी या 50 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. बालादेवी यांनी आपला 50वा गोल कोणाविरुद्ध खेळताना केला? तर पाकिस्तान विरुद्ध खेळताना त्यांनी आपला हा 50वा गोल केलेला आहे. मित्रांनो, येथे कन्फ्यूज होऊ नका. आशालता देवी या 100 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला फुटबॉलपटू आहेत, तर बालादेवी या 50 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या पहिल्या महिला फुटबॉलपटू आहेत. ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जैविक विविधतेवर UN कन्व्हेन्शन पक्षांच्या परिषदेची 16वी बैठक म्हणजे CBD कोप 16चं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर या कोप 16चं आयोजन कोलंबिया या देशामध्ये करण्यात येत असून कोलंबियामधील कॅली या शहरात ही परिषद 21 ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे. ही जी परिषद आहे ही 1 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे व या परिषदेमध्ये कुनमिंग मॉन्ट्रियल कराराचा विचार विमर्श करण्यात येईल. बरं, हा कुनमिंग मॉन्ट्रियल करार कधी करण्यात आला होता? तर हा कुनमिंग मॉन्ट्रियल करार 2022 साली कोप 15 मध्ये करण्यात आला होता. कोप 15 कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे पार पडली होती. त्यावेळेस हा कुनमिंग मॉन्ट्रियल करार करण्यात आलेला आहे. या कुनमिंग मॉन्ट्रियल कराराअंतर्गत 2030 पर्यंत पृथ्वीचा 30% भाग संरक्षित क्षेत्र बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. मित्रांनो, हा जो जैवविविधतेवरील संयुक्त राष्ट्राचा करार आहे यावर 1992च्या रिओ दी जानेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेदरम्यान देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या व हा करार 29 डिसेंबर 1993 पासून लागू झाला आहे. एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारतात, हा जैवविविधतेवरील संयुक्त राष्ट्राचा करार कधीपासून लागू झाला? तर 29 डिसेंबर 1993 पासून हा करार लागू झालेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम मधून खालीलपैकी कोणते खेळ वगळण्यात आले? तर मित्रांनो, आता या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम मधून नेमबाजी, क्रिकेट व कुस्ती हे तिन्ही गेम वगळण्यात आले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे एवढेच खेळ वगळण्यात आले नसून या खेळांबरोबरच बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॅश, टेबल टेनिस, ट्रायथलॉन आणि तिरंदाजी या खेळांना सुद्धा कॉमनवेल्थ गेम मधून वगळण्यात आला आहे. बरे, खेळ वगळण्यामागचं कारण काय? तर या इव्हेंटवर होणारा खर्च. याआधी हे कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियामधील विक्टोरिया या शहरात आयोजित होणार होते, पण वाढत्या खर्चामुळे या शहराने नकार दिल्यामुळे ग्लासगो येथे या कॉमनवेल्थ गेमचं आयोजन होत आहे. आणि आता ग्लासगोने सुद्धा यावरील खर्च कमी करण्यासाठी या कॉमनवेल्थ गेम्समध्ये फक्त 10 इव्हेंट आयोजित करण्याचं घोषित केलं आहे. ते 10 खेळ कोणते? तर यामध्ये बास्केटबॉल, जलतरण, ट्रॅक सायकलिंग, कलात्मक जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक्स, बोल्स, जुडो, नेटबॉल, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग हे 10 खेळच 2026 मधील ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये आयोजित करण्यात येतील. प्रश्न क्रमांक 3. 17व्या आशियाई क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपचं आयोजन कोठे करण्यात आले? तर आता या 17व्या आशियाई क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपचं आयोजन हाँगकाँगमध्ये करण्यात आलेलं आहे व या स्पर्धेत भारताने एकूण 8 पदक पटकावले असून यात 7 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. यामध्ये भारताच्या गुलवीर सिंग आणि सीमा यांनी पुरुष व महिलांच्या वैयक्तिक 10 किलोमीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. लक्षात ठेवा, 17व्या आशियाई क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपचं आयोजन हाँगकाँगमध्ये करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 4. भारत पाकिस्तान सरकारने कर्तारपूर कॉरिडॉर करारची वैधता 5 वर्षांनी वाढवली, तर हा करार कधी करण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच हा करार 2019 साली करण्यात आला होता. या करारानुसार भारतीय यात्रेकरू गुरुद्वारा दरबार साहिब कर्तारपूरला भेट देऊ शकतात. त्यासाठी त्यांना विजाची सुद्धा आवश्यकता नसते. फक्त त्यांना प्रति व्यक्ती $20 इतकं शुल्क पाकिस्तान या देशाला द्यावं लागतं. आता हा करार कधीपर्यंत वैध असेल? तर 24 ऑक्टोबर 2029 पर्यंत हा करार वैध असणार आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या, या कर्तारपूर कॉरिडॉरची लांबी ही 4.1 किलोमीटर इतकी असून या मार्गाद्वारे भारतातील गुरुदासपूर जिल्ह्याला पाकिस्तानमधील नारोवाल जिल्ह्याशी जोडण्यात आला आहे. बरं मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एकूण किती किलोमीटरची सीमा संलग्न आहे? तर या दोन्ही देशांमध्ये एकूण 3323 किलोमीटरची सीमा संलग्न आहे.
भारतातील गुजरात, राजस्थान आणि पंजाब या राज्याच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न असून याबरोबरच जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुद्धा पाकिस्तानशी संलग्न आहे. प्रश्न क्रमांक 5. अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने दाना हे नाव दिले? तर हे जे दाना नाव आहे हे कतार या देशाने दिलं असून दानाचा अर्थ नोट करून घ्या. अरबी भाषेत दाना म्हणजे उदारता, तर पर्शियन भाषेमध्ये दानाचा अर्थ ज्ञानी किंवा जाणकार असा होतो. हे चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात सरकत असून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाविषयी लक्षात ठेवा. उष्णकटिबंधीय चक्रीवादळाविषयी लक्षात ठेवा. हे चक्रीवादळ उष्णकटिबंधीय महासागरामध्ये उद्भवतात आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे या चक्रीवादळाची गती उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. प्रोबो सुबियांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर मित्रांनो, प्रोबो सुबियांतो हे इंडोनेशिया या देशाचे 8वे राष्ट्रपती बनले आहेत. मित्रांनो, सध्याचं जे इंडोनेशियाचं नवीन सरकार आहे हे त्याच्या 109 मंत्रिमंडळामुळे चर्चेमध्ये आलं आहे. इंडोनेशियामध्ये आता मंत्रिमंडळात 109 सदस्य असणार आहेत व 1966 नंतरचं इंडोनेशियामधील हे दुसरं सर्वात मोठं मंत्रिमंडळ आहे. 1966 मध्ये या देशाचे पहिले राष्ट्रपती सुकार्नो यांनी 132 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं होतं व आता प्रोबो सुबियांतो यांनी 109 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ तयार केलं असून त्यांनी आपल्या या मंत्रिमंडळाला इंडोनेशियाच्या ध्वजाच्या रंगानुसार रेड अँड व्हाईट कॅबिनेट असं नाव दिलं आहे. काय नाव दिलं आहे? तर रेड अँड व्हाईट कॅबिनेट असं त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाला नाव दिलं आहे. प्रश्न क्रमांक 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजनेअंतर्गत निर्मित 3 विमानतळाचे उद्घाटन केले. तर ही उडान योजना कधी लॉन्च करण्यात आली होती? उडानचा फुल फॉर्म आधी नोट करून घ्या. उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक व ही योजना 21 ऑक्टोबर 2016 मध्ये लॉन्च करण्यात आली होती व या योजनेअंतर्गत पहिलं उड्डाण हे 27 एप्रिल 2017 रोजी झालं होतं. आता जे 3 विमानतळ लॉन्च करण्यात आले आहेत त्यातील एक विमानतळ हे छत्तीसगड राज्याचं असून त्या विमानतळाला काय नाव देण्यात आलं? तर मा महामाया असं त्या विमानतळाला नाव देण्यात आलं आहे. एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की मा महामाया हे विमानतळ कोणत्या राज्यात स्थित आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये विमानतळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच प्रकाशित लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2024 अ सिस्टीम इन पेरिलनुसार गेल्या 50 वर्षात वन्यजीवांच्या संख्येत किती टक्क्यांनी घट झाली आहे? तर आता या रिपोर्टनुसार गेल्या 50 वर्षात वन्यजीवांच्या संख्येत 73% घट झाली आहे. हा रिपोर्ट कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला? तर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला असून या रिपोर्टनुसार वन्यजीवांच्या संख्येत सर्वाधिक घट ही लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन या प्रदेशात झाली आहे. या प्रदेशात एकूण 95% वन्यजीव कमी झाले आहेत, तर आफ्रिकेमध्ये 76 व आशिया आणि पॅसिफिक प्रदेशात ही घट 60% आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरची निर्मिती कधी करण्यात आली? तर 29 एप्रिल 1961 रोजी याची निर्मिती करण्यात आली असून याचं मुख्यालय स्वित्झर्लंड येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 9. कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर या कर्मयोगी सप्ताहाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हे जे मिशन कर्मयोगी आहे हे 2020 मध्ये सुरू करण्यात आला असून याचा उद्देश काय आहे? तर देशभरातील नागरी सेवकांचे कौशल्य वाढवणे हे मिशन कर्मयोगीचं उद्दिष्ट आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी युनायटेड नेशन डे कधी साजरा केला जातो? तर हा जो युनायटेड नेशन डे आहे हा दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस 24 ऑक्टोबर रोजी का साजरा केला जातो? तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी युनायटेड नेशनची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. युनायटेड नेशनचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क या शहरात त्याचं मुख्यालय असून सध्या अँटोनियो गुटेरेस हे याचे महासचिव आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ दिवस सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. WHO ने अलीकडेच कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.